नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं होम कुक्समध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत वर्षभर टिकणारा साखर आंबा. तर मंडळी, रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय साधी सोपी आहे आणि मोजक्याच साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर रेसिपीला एकदा लाईक करा. त्याचसोबत जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे मी एक्झॅक्ट कधी व्हिडिओ अपलोड करते हे लक्षात येईल. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे साखर आंबा बनवण्यासाठी मी असे एकदम ताजे ताजे आंबे घेतलेले आहेत. तर मंडळी, हे आंबे माझ्या मैत्रिणीकडून माझ्याकडे आलेले आहेत. तर याचं नाव मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता इथे राजापुरी किंवा तोतापुरी आंबा घेतला तरीसुद्धा चालेल, पण आंबा घेत असताना एकदम कडक घ्यायचा आहे आणि फ्रेश घ्यायचा आहे. घेतलेले आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आंबा मी स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे आणि त्याचसोबत 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये ठेवूनसुद्धा घेतलेला आहे. आता यानंतर एका स्वच्छ कापडावरती घेऊन छान पुसून घ्यायचा आणि एक 5-6 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे की त्याच्या जर का सालांवरती थोडंफार पाणी राहिलं असेल तर ते निघून जाईल आणि एकदम कोरडासा आंबा भेटेल. काय होतं, आपण जेव्हा वर्षभर किंवा भरपूर दिवस एखादी गोष्ट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको याची काळजी घ्यावी लागते. तर त्यासाठी एकदम कोरडे आंबे करायचे आहेत आणि यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी आंबे छान कोरडे झालेले आहेत. आता यांचे जे देठ आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि देठ काढून झाल्यानंतर आंबे छान सोलून घ्यायचे आहेत. आंबे सोलण्यासाठी इथे पिलरचा वापर करायचा आहे. तर मंडळी, इथे पिलरने आपण जेव्हा साल काढत असतो अलगद आंब्याची वरची साल फक्त काढून घ्यायची आहे आणि त्यासोबत आंबा पूर्णपणे छान सोलून घ्यायचा. इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने आंबा छान सोलून घेतलेला आहे. या ठिकाणी सगळे आंबे छान सोलून झालेले आहेत. तर मंडळी, याची साल एकदम छान काढायची आहे, कारण जर का चुकून साल वगैरे राहिली तर साखर आंबा थोडासा कडवट लागू शकतो. आता घरात जी आपल्या किसणी असते त्याची मीडियम साईजची जी किसणी असते ती घ्यायची आहे आणि आंबा किसून घ्यायचा आहे. तर मंडळी, एकदम जाडसर किंवा एकदम बारीकसुद्धा किसायचं नाही, जी मीडियम असते तीच किसणी वापरायची आणि एकसारखा आंबा किसून घ्यायचा आहे. हे बघा, इथे साधारण असा लांबट आणि पातळ असा किस पडला पाहिजे. तर अशाच प्रकारे सगळे आंबे किसून घ्यायचे आहेत. तर मंडळी, या ठिकाणी आपल्याला जसा किस हवा आहे तसा तयार झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. तर मंडळी, इथे गोष्ट लक्षात ठेवायची आहे, किस झाला की पटकन साखर आंबा बनवायला घ्यायचा आहे. कदाचित आंब्याचा जो किस आहे त्याला जास्त पाणी सुटू शकतं, त्यामुळे ते खराब होऊ शकतं. त्यामुळे अगदी एक पुढच्या 5 मिनिटांमध्येच किस बनवायचा आणि लगेचच त्याचा साखर आंबा करायचा आहे. तरी ते साखर आंबा करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 2 चमचा तूप घातलेलं आहे. तूप गरम करायचं आणि तूप गरम झालं की यामध्ये आंब्याचा किस घालून घ्यायचा आहे. घेतलेला किस सगळा घालायचा आहे आणि परतायचा आहे. सुरुवातीचे 2 मिनिट छान हलवून घ्यायचं आहे. तर मंडळी, इथे लक्षात असू द्या, साखर आंबा करत असताना कढई ही जाड बुडाची वापरायची आहे की ज्यामुळे साखर आंबा खाली कढईला चिकटणार नाही, करपणार नाही आणि मंद गॅसवरती एकसारखा शिजला जाईल. तर तूप घातल्यानंतर यामध्ये किस घातला. आता किस तुपामध्ये छान परतून घ्यायचा. सगळं यामध्ये जास्तीचं मॉइश्चर आहे ते सगळं आटवून घ्यायचं आहे, कारण यानंतर आपण साखर घालणार. तर जर का आंब्याला थोडंफार पाणी राहिलं असेल तर साखरेलासुद्धा बरंच पाणी सुटतं आणि भरपूर वेळ जातो साखर आंबा शिजण्यासाठी. कधी कधी साखर आंबा असा दाणेदार राहत नाही, तो पूर्णपणे मॅश होऊन जातो. तर इथे साखर घालण्याच्या आधी मी 2 ते 3 लवंगा यामध्ये घातलेल्या आहेत की ज्यामुळे साखर आंबा टिकून राहतो आणि त्याला छान एक स्वादसुद्धा येतो. या ठिकाणी आंबा जवळजवळ 1 किलो घेतलेला होता, तर त्यामध्ये कमीत कमी 1/4 किलो एवढी साखर घातलेली आहे. गरज भासल्यास किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता, पण जर का साखर आंबा छान शिजला जावा यासाठी साखरेचं योग्य प्रमाण वापरणं हे जास्त सोयीस्कर ठरतं. तर 1 किलोसाठी मी 1/4 किलो एवढी साखर घेतलेली आहे. आता साखर सुरुवातीला छान विरघळवून घ्यायची आहे
आणि मीडियम गॅसवरती साखर विरघळवून घ्यायची आणि त्यानंतर अधूनमधून हलवलं तरीसुद्धा चालेल, पण सुरुवातीला सतत हलवायचं आहे कारण साखर बुडाला करपू शकते. इथे साखर छान मिक्स झालेली आहे. आता हळूहळू तुमच्या लक्षात येईल की साखरेला छान पाणी सुटेल. साखर घातल्यानंतर 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि साखर एकदम एकसारखी यामध्ये विरघळलेली आहे आणि साखरेला पाणीसुद्धा सुटायला लागलेलं आहे. साखरेला पाणी सुटायला लागल्यानंतर साधारण एक 7 ते 8 मिनिटांमध्येच साखर आंबा बनून तयार होतो. जर का यापेक्षा थोडासा जाडसर किसला तर थोडा जास्त वेळ लागतो आणि जर का तुम्ही एकदम बारीक असा किस करून घेतला तर कमी वेळामध्ये शिजतो, पण तो असा दाणेदार राहत नाही. तर मंडळी अजून साधारण एक 7 ते 8 मिनिटांमध्ये छान असा साखर आंबा बनून तयार होईल. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की म्हणावं तसं भरपूर प्रमाणामध्ये साखरेला पाणी सुटलेलं नाही, कारण आपण सुरुवातीलाच यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते आटवून घेतलेलं आहे. त्यामुळे साखर घातल्यानंतर जास्त पाणी आंब्याला सुटलेलं नाही. या ठिकाणी आपला आता साखर आंबा तयार झालेला आहे. हे पाहण्यासाठी जसा गुलाबजामुनचा पाक एकदम तेलखट आणि थोडासा चिकट असतो, त्याचप्रमाणे साखर आंब्यामधला पाकसुद्धा अगदी तसाच तयार होतो. हातावर घेतला की एकदम चिकट असा लागतो, पण याला 1 तार किंवा 2 तार पाडायची नाही, फक्त चिकट असा बनवायचा आहे. आणि यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असा इथे साखर आंबा तयार झालेला आहे. मस्त दाणेदार असं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे. आता हा तयार झालेला आंबा पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचा आहे. इथे जवळजवळ 3 ते 4 तास झालेला आहे आणि आंबा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि जशी जामची कन्सिस्टन्सी असते त्याच प्रकारे इथे आंबा तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला आंबा आपण चपातीसोबत खाऊ शकतो किंवा तुम्ही असा देखील छान एन्जॉय करू शकता. आणि हे बघा इथे असं अगदी बोटावर घेऊन छान असं मॅश केल्यानंतरसुद्धा पटकन चुरला जात आहे. तर इतका छान असा आपला इथे साखर आंबा तयार झालेला आहे. आता हा तयार झालेला आंबा एका एअरटाईट भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि अशा प्रकारे तयार केलेला आंबा आरामात वर्षभर छान असा टिकतो. तर भरणी तुम्ही काचेची वापरा किंवा तुम्ही स्टीलच्या भरणीमध्ये छान भरून ठेवू शकता. फक्त तांबं, पितळ किंवा प्लॅस्टिकची भरणी वापरायची नाही. दिलेल्या टिप्स तुम्ही जर का सगळ्या फॉलो केल्या तर मुरांबा एकदम छानच होणार. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जशी सांगितलेली आहे तशी छान फॉलो करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा मुरांबा कसा तयार झालेला आहे. त्याचसोबत जर का रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद. आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.